विद्यार्थी मित्रांनो, सगळे आपले डिस्टिंग्विशचे प्रश्न झाले. सगळे डेरिव्हेशन सुद्धा तुम्ही केलेले आहेत. बरोबर ना? याच्या अगोदर मी त्या 2 व्हिडिओमध्ये सगळे आय-एम-पी क्वेशन्स तुम्हाला दिले होते. आता सगळ्या डायग्राम अरे डायग्राम म्हणलं की एकच टॉपिक आणि त्या टॉपिकमध्ये किती एवढे प्रश्न आहेत? 5-6 फक्त डायग्राम तुम्हाला करायचे आहेत. आणि त्यानंतर काय करणार तुम्ही? 2021 पासून 2025 पर्यंत 9 क्वेशन पेपर झालेत. ते बघा मी आज जे क्वेश्चन देतोय त्यातल्याच डायग्राम असणार आहेत फक्त इलेक्ट्रोकेमिस्ट्री. तर काय ठरलंय, की आपण अभ्यास करताना डिटेलमध्ये करणार आहे. मग आता पहिली जी फिगर, पहिला जो डायग्राम, पहिला जो प्रश्न आहे तो ड्राय सेल. ही डायग्राम आहे सांगा ही ड्राय सेलची आहे. नीट बघायला जर त्या डायग्रामकडे ड्राय सेलच्या, की ड्राय सेलसाठी ना जो कंटेनर यूज होतो जे-ई-ई मध्ये आलेला प्रश्न आहे, की कंटेनर ऑफ द ड्राय सेल इज मेड फ्रॉम झिंक कंटेनर आहे. इट ॲक्ट्स ॲज अ एनोड ओके आणि एनोड पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. आता तुम्हाला वाटेल एनोड तर पॉझिटिव्ह असतो. अरे सेल 2 टाइपचे आहेत. जो आपल्याला इलेक्ट्रिक करंट सप्लाय करणार आहे त्याचा एनोड निगेटिव्ह असतो आणि आपण जिथं इलेक्ट्रिक करंट सप्लाय करतो तिथला एनोड पॉझिटिव्ह असतो. बरं एनोड पॉझिटिव्ह असू दे नाहीतर निगेटिव्ह असू दे. एनोड जवळ ऑक्सिडेशनच होतं. आता हे ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन लक्षात घ्या. बरं. अजून काय प्रश्न आलेत? ठीक आहे. कॅप जी आहे इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टसाठी ती ब्रास पासून बनले. ब्रास इज अ अलॉय ऑफ कॉपर आणि काय मला कमेंट मधून सांगा. ब्रासमध्ये कोणती इम्प्युरिटी असते? ते पण कोणता डिफेक्ट असतो सांगा. आलं का? टॉपिक तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री डायग्राम करतोय ड्राय सेलची आणि जातोय आपण डिफेक्टकडं. असाच अभ्यास करावा लागेल. काहीही विचारलं तर सांगता आलं पाहिजे. ओके. आणि तुम्ही सांगू का? मी आता पर्टिक्युलर 1-2 मुलांचं नाव घेऊन नाही चालणार. शेकडो मुलं आहेत, की आपले चॅनल रेग्युलरली फॉलो करतायत. कमेंटमध्ये पण त्याची मला कमेंट दिसतायत, बरं का. तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असतील नक्की कमेंट करा बरं का. म्हणजे मला पण एनर्जी मिळते लक्षात घ्या. मग आता ड्राय सेलच्या बॉटमला झिंक कंटेनर तो एनोड आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. पेस्ट जी आहे ना ती अमोनियम क्लोराईड, झिंक क्लोराईडची जवळ आहे आणि आज कार्बन रॉड शेजारची पेस्ट आहे ना, ती MnO2 आणि ग्राफाइटची आहे. ग्राफाइट म्हणजेच कार्बन. ग्राफाइट म्हणजेच कार्बन. बरं. मग पहिली डायग्राम कुठली करणार? ड्राय सेलची. ओके. नंतरची डायग्राम आहे ती लीड स्टोरेज सेल. तर आपल्या गाडीची बॅटरी असते ना, ट्रकची मोठी बॅटरी असते तसा लीड स्टोरेज सेल. काय आहे याच्यात? एनोड ऑब्व्हियसली कॅथोड आहे. एनोड जो आहे तो लीड प्लेट्स आहेत आणि कॅथोड जे दिसतायत ते लीड प्लेट्स विथ PbO2 आहे. बरं. सीड काय विचारतील सांगू का? ही जी सोल्युशन आहे ना, याची डेन्सिटी विचारतील. दिलीच नाहीये. पण जर तुम्ही पुस्तकात शोधलं याच्या डायग्रामच्या बाजूला दिलेली आहे. 1.2 ग्रॅम पर मिली अशी त्याची डेन्सिटी दिलेली आहे. कॉन्सन्ट्रेशन दिलंय. मग हे सीडीत हे प्रश्न विचारले जातात. आपल्याला पहिल्यांदा डायग्रामवर फोकस ठेवायचा आहे. तुम्ही बघितलं का? एनोड, कॅथोड हे अल्टरनेटली आहे आणि हे सगळे एनोड त्यांनी एकमेकाला कनेक्ट केलेत. ओके आणि कॅथोड सुद्धा कनेक्ट केलेले आहेत. पण त्यांनी डार्क आणि फेंट असं केलंय. परीक्षेत तसं आपल्याला जमणार नाही. आपल्याला लाईन्स ड्रॉ करावे लागतील. मग त्यावेळेस कसं करायचं माहितीये का? समजा हे एनोडचं कनेक्शन आहे आणि कॅथोड असेल ना, तर हे असं जंप करून दाखवू शकता बरं का, तुम्ही लक्षात घ्या. बरं का. अगदी असं पेंट करत बसलं तर वेळ लागेल. तर तिसरी जी डायग्राम आहे H2O2 फ्युअल सेल. ओके, स्पेस ओके, रॉकेट्स त्यात यूज होणार लक्षात घ्या. आणि इथं सुद्धा की एनोडकडून कुठला गॅस एंटर होतोय, कॅथोडकडून कुठला गॅस एंटर होतो, इतके सोपे प्रश्न विचारले जातील. डायग्राम एवढेच आहेत. आता चौथी डायग्राम आहे सॉल्ट ब्रिज. नाही विचारली कधी, मग का घेतली मी? मला तर प्रश्न येऊ शकतो लक्षात घ्या. पण इथं सीडीतला प्रश्न की सॉल्ट ब्रिजमध्ये काय असतं? तर सॅच्युरेटेड KCl सोल्युशन आणि अगर जेल असते. होमवर्क देऊ का तुम्हाला? होमवर्क दिलंय. की करावंच लागेल. ऑफलाईनच्या मुलांना माहितीच आहे. मग सॉल्ट ब्रिजचे फंक्शन्स करा. ओके. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl. डोक्यात ठेवा फ्युज्ड वेगळं असतं आणि ॲक्वियस वेगळं असतं. कंप्लीटली 10 प्लस PYQs आहेत माझ्याकडं. रिपीटेड क्वेशन की इन इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्युज्ड NaCl एनोड जवळ आणि कॅथोड जवळ काय तयार होतं? ऑब्व्हियसली फ्यूज म्हणजे वितळलेलं. त्यात हायड्रोजनचा प्रश्नच येणार नाही. ऑक्सिजनचा प्रश्नच येणार नाही. पण ॲक्वियस मध्ये येणार. हायड्रोजन गॅस रिलीज होणार. हायड्रोजनवर कुठला चार्ज असतो? पॉझिटिव्ह. मग तो अट्रॅक्ट कुणाकडे होणार? निगेटिव्ह. इथे इलेक्ट्रिक करंट द्यावा लागतोय. म्हणजे इथला एनोड पॉझिटिव्ह असणार आहे. कॅथोड निगेटिव्ह. निगेटिव्हकडे पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होणार. म्हणजे कॅथोडवर हायड्रोजन रिलीज होणार लक्षात घ्या. ओके, बरं. हे सगळं आता फास्ट सांगतो मी. तुम्हाला करायचंय. म्हणजे डायग्राम ही पण परीक्षेत कधी डायग्राम तसा विचारलेला प्रश्न नाहीये. पण 10 प्लस PYQs आहेत.
मग एनोड आणि कॅथोड कुठला गॅस रिलीज होतो? तर इथं Na+ आयन आहेत. मग ते निगेटिव्हकडे जाणार. ओके, निगेटिव्हकडे जाणार आणि तिथं ते डिपॉझिट होणार लक्षात घ्या. बरं, आता हे मात्र शेवटचा प्रश्न. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. मुलांचा प्रश्न असतो, ही डायग्राम काढू का? ही डायग्राम काढू? अरे ही काढायची रे. हे त्याचं ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन आहे. डिटर्मिनेशन ऑफ स्टँडर्ड पोटेन्शियल युजिंग इथे बघा तो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे. इथं मेन ही डायग्राम काढा. जर एसआयची विचारलं तर. इथे सांगू का? इथं आपल्याला गरज लागते प्युअर आणि ड्राय हायड्रोजन गॅस. इट इस डिफिकल्ट टू ऑब्टेन प्युअर हायड्रोजन गॅस. आपल्याला प्रेशर मेंटेन करावं लागतं 1 एटमॉस्फेरिक. इट इस डिफिकल्ट टू ऑब्टेन मेंटेन 1 एटमॉस्फेरिक प्रेशर. आपल्याला सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलारच पाहिजे. इट इस डिफिकल्ट टू मेंटेन. तुमच्या लक्षात आलं का मी काय सांगतोय? ड्रॉबॅक सांगतोय. आणि हा यूज करणं एवढं सोपं नाहीये. हा पोर्टेबल नाहीये. नॉट ईझी टू यूज आहे. हे त्याचे ड्रॉबॅक आहेत लक्षात घ्या. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आणि याचं पोटेन्शियल 0.000 व्होल्ट असतं. म्हणून तर हा रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. चला एमसीक्यूला सुरुवात करूया. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड कुठला? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. कॅलोमेल इलेक्ट्रोड जुन्या सिलेबसमध्ये होता बरं का. तो ईझी टू यूज होता. त्याला एक अशी सेपरेटली साइडला ना आता समजा समजा माझी डायग्राम रफ काढतोय समजून घ्या. त्याला ना साइडला अशी एक ट्यूब असायची अशी. कॅलोमेल इलेक्ट्रोडला. त्यामुळे तो लगेच दुसऱ्या सोल्युशनमध्ये बुडवता यायचा. म्हणजे पोर्टेबल होता, ईझी टू यूज होता. पण आपल्याला नाही आता सिलेबसमध्ये. मग आता सगळ्या डायग्रामचे प्रश्न तुम्हाला मी सांगून झालेले आहेत. किती मोजून 5-6 प्रश्न फक्त आहेत. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, H2O2 फ्युअल सेल, ड्राय सेल, लीड स्टोरेज सेल हे मेन आहेत. बाकीचे सॉल्ट ब्रिज असेल, त्याच्यानंतर बाकीचे 2-3 प्रश्न मी सांगितले ते नाही आले, पण सीईटीसाठी इम्पोर्टंट आहेत ना. काय करतोय आपण? बोर्ड प्लस सीईटी मॅनेज करतोय. बोर्ड प्लस सीईटी हे लक्षात घ्या. बरं. आता मी तुम्हाला सांगू का? डायग्राम ओके. डेफिनेशन कुठे आहेत? तुम्हाला सांगतो केमिस्ट्री इन 8 आर. केमिस्ट्री इन 8 आर हे जे काही व्हिडिओज मी तुम्हाला 2 दिले, त्यात मी 2 टॉपिक कव्हर केले. पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही YouTubeवर माझा एखादा जुना जरी व्हिडिओ बघितला आणि त्यात मी ऑल डेफिनेशन्स दिल्या असतील आणि त्यातल्या तुम्ही केल्या तरी चालतील. क्लिअरली सांगतो, मी तोंडी सांगतो तुम्हाला. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पासून अमाइन पर्यंतच्या डेफिनेशन कुठल्या आहेत बघा. डिफाइन अल्किल हलाइड, डिफाइन अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड, त्याच्यानंतर अमाइन ह्या सगळ्यांच्या डेफिनिशन आहेत. त्याचबरोबर त्यांचं क्लासिफिकेशन पण आहे. करा ना हे प्रश्न लक्षात घ्या. करा. तुम्हाला सांगू का? केमिस्ट्री खूप सोपं जरी असलं, तरी एकच दिवस सुट्टी आहे. एकच दिवस सुट्टी असल्यामुळं काय प्रॉब्लेम होतोय? तो अभ्यास उरकत नाही. म्हणून पण आपलं हे सगळं चाललंय. काय चाललंय आपलं, की डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश हे सगळं एकत्र करून ना 3-4 दिवसातच फिनिश करा. हे आता पुढचे 3-4 दिवसात बोलतोय बरं का तुम्हाला मी. आणि मग एक वेगळाच कॉन्फिडन्स असणार आहे आपल्याकडं. पण मागं पडणारच नाही. पण केलं तर, केलं तर. नुसतं बघून व्हिडिओ होणार नाहीये लक्षात घ्या. तुम्हाला लिहावं लागेल, नोट्स बनवाव्या लागतील. अजून वेळ आहे, वेळ गेलेली नाहीये हे लक्षात घ्या. मग चला हा छोटासा व्हिडिओ थांबवतोय आता मी तर. इमिडिएटली डायग्राम काढायला सुरुवात करा. आणि तुम्हाला करायचंय काय मी तुम्हाला सांगू का? डायग्राम झाल्या की लगेच तुमच्याकडं जो सोर्स असेल, कुठलाही क्वेशन डायग्राम नाही. कुठलीही तुम्ही कुठलीही कन्सेप्ट क्लिअर केली. तुमच्याकडे सोर्स कुठला सोर्स? पी-वाय-क्यूचा, एम-सी-क्यूचा सोर्स असेल. ओपन करायचा, हे प्रश्न शोधायचे. सापडल्यावर जो आनंद होतो ना, असं वाटतं अरे किती सोपा प्रश्न विचारलाय परीक्षेत. आणि जर जेईई वाल्यांना जर तो प्रश्न सापडला, की कंटेनर कुठल्या मेटल पासून बनलाय आणि झिंक उत्तर आहे त्याचं. एका सेकंदात 4 मार्क मिळणार आहेत लक्षात घ्या. आपल्या सीईटीला 1च मार्क असतो. बरं, बोलणं खूप झालं. कामाला लागा. ऑल द बेस्ट.